नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओचं टायटल पाहू शकता, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हा आर्थिक लाभ थांबवला जाणार, काय आहे कारण पाहू आपण सविस्तर। तुम्ही पण शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा सेवानिवृत्त झाला असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे। खरे तर सध्याच्या 7व्या वेतन आयोगाला 10 वर्षाचा काळ पूर्ण होत आला आहे आणि लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नवा 8वा वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे। केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग लागू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत 3 नोव्हेंबर 2025 रोजी अधिसूचना सुद्धा जारी केली आहे। जानेवारी महिन्यात याची घोषणा झाली होती आणि आता नोव्हेंबर महिन्यात त्याची अधिसूचना निघाल्याने कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शनधारकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे। मात्र या अधिसूचनेत पेन्शनधारकांबाबत स्पष्ट भूमिका न मांडल्याने निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये चिंता वाढली आहे। आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये पेन्शनचे पुनरावलोकन करण्याबाबत कोणताही उल्लेख नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाले आहे। ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने याबाबत नाराजी व्यक्त करत वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे। पेन्शन हा अधिकार असून त्यात कोणताही भेदभाव मान्य केला जाणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे। पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही का, असा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे। 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8व्या वेतन आयोगाच्या TOR मध्ये मोठा फरक दिसून येतो। 28 फेब्रुवारी 2014 मध्ये 7वा वेतन आयोग स्थापन करताना जारी केलेल्या ठरावात पेन्शन व इतर निवृत्ती लाभांचे पुनरावलोकन स्पष्टपणे नमूद केले होते। तसेच आधीच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचे पुनर्परीक्षण करण्याचे कामही आयोगाला देण्यात आले होते। परिणामी 7व्या वेतन आयोगात पेन्शनधारकांचा योग्य विचार झाला होता, पण नव्या TRO मध्ये पेन्शन पुनर्मूल्यांकनाचा स्पष्ट उल्लेख नसल्याने अनिश्चितता निर्माण झाली आहे। तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन स्कीम संदर्भात काही मुद्दे नमूद झाले असले तरी त्यांची दिशा स्पष्ट नाही। त्यामुळे पेन्शन वाढीच्या शक्यता आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार की नाही हे अद्यापही अनिश्चित आहे। सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित असल्याने लाखो पेन्शनधारकांची नजर आता केंद्र सरकारच्या भूमिकेकडे लागून बसली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओ। धन्यवाद।